नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी मात्र ही अवंतिकाला सांगत असते की ओवी मला सांगायची की खरंच माझा अभ्यास घे आई, मला बरोबर वेळ दे. परंतु मी मात्र घरकामामध्ये इतकी गुंतलेली असायची, माझ्या मागे काही ना काही टेन्शन असायचं आणि ओवीला देण्यासाठी माझ्याकडे वेळ नसायचा. काही ना काही कारण देऊन शेवटी मी ओवीला टाळायचे. याचं आता जानकीला खूप वाईट वाटतं, कारण तिला ओवीची आठवण येते, खूप रडत असते आणि खरंच मला अवंतिका कळालेच नाही की आमची मैत्री कधी सैल झाली. आणि एकदा की आमची मैत्री ही सैल झाली, मायेने मात्र त्याचा गैरफायदा घेतला आणि शेवटी माझ्या ओवीला माझ्यापासून तोडलं. माझी ओवी लहान आहे, तिला नाही कळालं, परंतु मी तर खरंच मोठे होते. माझ्याकडून मात्र ओवीचा मैत्रीचा हात अगदी सैल झाला आणि शेवटी माझ्या ओवीचा हात माझ्याकडून सुटला. एक आई म्हणून मला ते कळायला हवं होतं. खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. पण जानकी आता स्वतःला दोषी मानत असते आणि आता ती खूप रडत असते. तर अवंतिका तिला समजावते. अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, तसं काही नाही, प्लीज तुम्ही समजून घ्या, प्लीज असं काही नाही. मी जर एक आई असते ना, कदाचित मी हे सर्व मान्य केलं असतं. परंतु हे बघा वहिनी, तुम्ही एक आई तर आहातच आणि एक सूनसुद्धा आहात, एक बायकोसुद्धा आहात आणि या सगळ्या काही जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडत होता. तुम्ही जर एक आई असता तर मी कदाचित समजून घेतलं असतं. परंतु तुमच्यावर एक आता अनेक अशा जबाबदाऱ्या आहेत. आणि वहिनी, आपल्या आयुष्यामध्ये किती काही सुरू होतं बघा. तुम्ही एक वार जर झेलला तर मागून तुमच्यावर दुसरा बाण येत होता. आणि हे बघा, आता वारं थांबत नव्हतं आणि वादळ एक झालं की एक येत होतं. त्यामुळे तुम्ही नकळत कळत अगदी स्वतःहून मुद्दाम हे सर्व केलेले नाही, ओवीकडे दुर्लक्ष. त्यामुळे तुम्ही त्याचं इतकं गिल्टी फील स्वतःला मानू नका आणि दोषीसुद्धा ठरू नका, कारण वहिनी यामध्ये तुमची चूक नाहीच. अवंतिका आता जानकीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणि आज मात्र पुन्हा अगदी सारंग भाऊजीच्या जे काही भोळेपणाचा फायदा घेऊन माया आता या ओवीला घेऊन गेलेली आहे. मला ऐश्वर्याच्या विरोधात साक्ष द्यावी लागली. ऐश्वर्या काय विचार करत असेल माझ्याबद्दल? तिने माझ्यावर इतका मोठा विश्वास टाकला आणि मी तिचा विश्वासघात केला. याचा आता जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी रडत असते आणि अवंतिका, मी असं नाही करणार, हे तर तुला माहिती आहे ना गं. परंतु ऐश्वर्या असा विचार नाही करणार. तिला तर हेच वाटत असेल की मी तिला फसवलं म्हणून. आता कुठे सगळं काही नीट होत होतं आणि पुन्हा विनसलं. आता जानकी खूप रडत असते. त्यामुळे आता अवंतिका, मला शांत बसून नाही चालणार. मला ओवीला सुद्धा शोधायचं आहे आणि ऐश्वर्याला सुद्धा भेटायचं आहे. तिला भेटून मला हे सर्व सांगायचे आहे. तिला सगळं काही खरं सांगावंच लागणार आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की नाही वहिनी, तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही ऐश्वर्याला भेटू नका. आणि आता ऋषिकेश दादासुद्धा खूप रागावलेले आहे. हे बघा, हीच ती वेळच नाही तेव्हा आता जानकी ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की नाही अवंतिका, आत्ता जर बोलून मी गैरसमज दूर केले नाही तर पुन्हा सगळं काही पहिल्यासारखं होईल. शेवटी होत्याचं नव्हतं होईल. हेच मला होऊन द्यायचं नाही. म्हणून जानकी आता खूप रडतच अवंतिकाला हे सर्व सांगत आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी, तुमचं सगळं बरोबर आहे, पण आपण ऐश्वर्याला नंतर सगळं काही समजावू शकतो. आता जानकी म्हणते की नाही अवंतिका, मग आता आणखीन वाट नाही बघू शकत. काही झालं तरी मला ऐश्वर्याला भेटायचं आहे. आता जानकी ऐकायला तयारच नसते. अवंतिका म्हणते की वहिनी प्लीज माझं ऐका. परंतु जानकी नाही म्हणजे नाहीच. शेवटी आता जानकी निघूनच जाते. तर अवंतिकाला टेन्शन येतं. त्यानंतर आता ऋषिकेश प्रत्येक ठिकाणी ओवीचा फोटो दाखवून ओवीला शोधत असतो. प्रत्येकाला विचारतो. अजूनपर्यंत कोणीही काही ओवीला पाहिलेलं नाही असं सांगतात. सौमित्रसुद्धा आता ऋषिकेशच्या सोबत असतो. प्रत्येक ठिकाणी ते आता तेथे थांबलेल्या लोकांना ओवीचा फोटो दाखवत असतात. त्यानंतर आता टपरीवर येतात. तेथे सुद्धा विचारतात. पूर्ण आता विचारून विचारून दोघंही आता पूर्ण थकलेले आहेत. नक्की ओवी अजूनपर्यंत कुठेही सापडलेली नाही. त्यानंतर आता जानकी मात्र इकडे ऐश्वर्याला भेटायला पोलीस स्टेशनला येते आणि जानकी आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की मला ऐश्वर्याला भेटायचं आहे. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्हाला आता ऐश्वर्या मॅडमला नाही भेटता येणार. त्यावरती का असे विचारते. तर आता तेवढेच तिथं सयाजीराव येतो. सयाजीराव मात्र आता जोरात जानकीवर ओरडतो की थांब, तेथेच थांबायचं, कारण तू तिला भेटलेलं मला नाही चालणार. जानकीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो, कारण सयाजीरावाने जानकीला आता ऐश्वर्या भेटण्याची पूर्णपणे बंदी घातलेली आहे. त्यावरती ती जानकी म्हणते की सयाजी काका, प्लीज असं करू नका. प्लीज मला ऐश्वर्याला भेटायचं आहे, तिच्याशी मला बोलायचं आहे. प्लीज एकदा आमची भेट होऊन द्या. त्यामुळे प्लीज तुम्ही मला अडवू नका. तेव्हा सयाजी जानकीवरच ओरडतो की तुला एकदा सांगितलेलं नीट व्यवस्थित कळत नाही का. तेव्हा आता सयाजी तिच्यावर जोरात ओरडतो की एक नंबरची तू खोटारडी आहेस. तुला फक्त माझ्या मुलीच्या बाजूने पुरावा म्हणजे साक्षी द्यायला सांगितली होती आणि शेवटी तू तिच्या विरोधातच सगळं काही केलं. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा काका, काळजी करू नका, परंतु मी जे काही केलं आहे ना, तर
सयाजी म्हणतो की 1 मिनिट, मला तुझं कोणतंही बोलणं ऐकून घ्यायचं नाही. ऐश्वर्याशी खोटं बोलली, ऐश्वर्याला फसवलं आणि मकरंदच्या खुनाचं जे काही सत्य आहे ते त्याच्याशी सुद्धा तू खोटं बोलली. का तू माझ्या ऐश्वर्याला फसवलंस? आणि तरीसुद्धा तू आता तोंडवर करून आता तिला भेटायला आलेली आहे. लाजवीज विकली की काय तू? आता सयाजी भडकूनच आता जेव्हा जानकीचे हे सर्व बोलतो तेव्हा जानकीला फार असं वाईट वाटतं. तेव्हा आता जानकीही म्हणताय की सयाजी काका प्लीज मात्र तुम्ही असले गैरसमज घेऊ नका. मी मुद्दाम मात्र ऐश्वर्या विरोधी कोर्टामध्ये साक्ष दिली नव्हती. त्यावरती सयाजी म्हणतो की शेवटी तू काय केलंस? स्वतःचं मोठेपणा दाखवून माझ्या ऐश्वर्याची तुला जिरवायची होती. तू तिच्या पाठीमागून वार केलास. परंतु माझी ऐश्वर्या मात्र असं काही तुझ्यासारखं वागत नसते. ती जे काही बोलायचं आहे तर ते समोरून वार करते आणि तोंडावर स्पष्ट बोलते. तुझ्यासारखी पाठीमागे ती वार करत नसते, हे लक्षात ठेव. ऐश्वर्या आता चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे बघ, तू एक गोष्ट लक्षात ठेव, आता मात्र हा सयाजी काही मागे हटणारा नाही. तो सुद्धा आता तुझ्या कुटुंबाचे एक वार आणि एक दोन तुकडे कसे करतो बघत राहा. आता सयाजी काकांचं हे बोलणं ऐकून जानकी म्हणते की बास करा सयाजी काका. सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाची काय चूक आहे हो? आज माझं कुटुंब रोज कोणत्या संकटाला तोंड देतं, कोणत्या परिस्थितीतनं जातं हे मला माहिती आहे आणि या सगळ्याची तुम्हाला कल्पना नसेल. ऐश्वर्या या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते आणि सयाजीराव मात्र काही जानकीला त्या ऐश्वर्याशी बोलून देत नसतो. जानकी म्हणते की काही झालं तरी शेवटी मी आज ऐश्वर्याशी बोलणार म्हणजे बोलणारच. तेव्हा आता हा सयाजीराव इन्स्पेक्टरावर अगदी जोरात पवार म्हणून ओरडतो. जानकी मात्र आता ऐश्वर्याला आवाज देत असते की ऐश्वर्या, ऐश्वर्या मी इथे आलेली आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ऐश्वर्याच्या कानापर्यंत मात्र हा आवाज पोचलेला असतो. तर जानकी ऐश्वर्या ऐश्वर्या आवाज देत असते. तर इन्स्पेक्टर साहेब उठतात आणि म्हणतात की जानकी रणदिवे, येथे मात्र ओरडाओरड करू नका. सयाजीरावांनी तुमच्या नगदी विरोधात NC केलेली आहे. तुमच्यामुळे ऐश्वर्याच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना नाही भेटू शकत, असे इन्स्पेक्टर साहेब स्पष्ट उत्तर देतात. त्यानंतर आता जानकीला जायला सांगितलेलं आहे. तर जानकी विचार करते. जानकीला आता काही करून ऐश्वर्यापर्यंत हे पोहोचवायचं आहे. म्हणून जानकी आता विचार करते, पुढे जात असते आणि पुन्हा मागे येते. आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की आता काय राहिलं का, तुम्ही परत मागे आलात? जानकी म्हणते की मला कंप्लेंट नोंदवायची आहे, कारण माझी मुलगी, तिला किडनॅप केले गेलेलं आहे. तेव्हा आता घडलेल्या सर्व काही प्रकार जानकी इन्स्पेक्टर साहेबांना सांगते आणि म्हणते की माझा पूर्ण संशय त्या मायेवर आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. त्यानंतर आता इकडे सारंगला खूप पश्चाताप येतो. तो देवी आईच्या मंदिरात येतो, जोराने घंटानाद करतो आणि देवीसमोर हात जोडत रडत म्हणतो, देवी आई, किती मोठी चूक माझ्या हातून घडली ग. अगं मी माझ्या परीराणींना, माझ्या ओवीला मात्र मरणाच्या दारात ढकलून आलो ग. माझ्या ओवीला काही होऊन देऊ नको. तिच्या जीवाला जर काही झालंय तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि हे बघ, मला माझी चूक सुधारायची आहे देवी आई. तू काहीतरी चमत्कार कर आणि माझ्या ओवीला माझ्याकडे परत घेऊन ये. आणि हवं तर तू माझा जीव घे, पण माझ्या ओवीला परत पाठव. काही कर, परंतु माझ्या ओवीला परत पाठव. आणि या भक्ताचं तुला ऐकावं लागेल. आणि जर तू माझं नाही ऐकलं तर येथेच मी तुझ्या पायाशी डोकं आपटून माझा जीव देईल. म्हणून सारंग आता तेथे बसतो आणि जोरजोरात आपलं डोकं हे परत आपटत असतो. आता परत आण, माझ्या ओवीला परत आण, असे देवी आईला म्हणत असतो. तेवढ्यात तेथे आता ही माया येते. माया म्हणते की सारंग. सारंग जेव्हा आता लगेच उठून उभा राहतो आणि मायाकडे रागाने पाहत असतो. सारंगला इतका राग येतो, तो रागाने तिच्यावर धावून येतो की माया, मी तुम्हाला नाही सोडणार. तो तिच्या अंगावर धावून आल्यानंतर आता ही माया जोरात ओरडते की थांब, थांब. म्हणून मग सारंग, तू तर माझ्यावर विश्वास ठेवला, ओवीला माझ्याकडे पाठवून खूप मोठी चूक केली. आणि जर तू आता काही म्हणजे केलंस तर मात्र तिकडे तुझ्या ओवीचा जीव जाईल. म्हणून आता ती ओवीला मारण्याची धमकी सुद्धा सारंगला देते. सारंगला खूप राग येतो. सारंग म्हणतो की बास कर, तुला नाही सोडणार. तर आता माया हसते. माया म्हणते की काय, मंदिरात आहोत आपण, इतकं ओरडायचं नसतं. आणि रडतच मात्र आता तो माया असं म्हणतो. त्यावरती आता लगेच माया म्हणते की काय रे, तुला काय म्हणजे असं वाटलं की ओवीला काय झालंय? ओवी सेफ आहे आणि ओवी मात्र तेथे मस्त खेळत आहे. अगदी अगदी सगळं काही व्हिडिओ आहे. तर माया मात्र सारंगला दाखवते. सारंग आपल्या ओवीला बघतोय, तिच्याकडे बघून तो खूप रडत आहे. तेव्हा मात्र माया लगेच त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि आता ह्या सारंगला म्हणते की हे बघ, इकडे मात्र एक इशारा आणि तिकडे मात्र तुझ्या ओवीचा जो काही गेम ओव्हर आहे ना, ते होईल, हे लक्षात ठेव.
तेव्हा लगेच की सारंग अगदी रडायला सुरुवात करतो आणि हात जोडून तो मायेला म्हणतो की हे बघ, मी तुमच्या हवं तर पाया पडतो, पण माझ्या ओवीला काही करू नका. मी हात जोडतो, विनवण्या करतो, प्रार्थना करतो, पण ओवीला काही करू नका माया, प्लीज. आणि हवं तर तुम्ही माझा जीव घ्या. तेव्हा आता माया म्हणते की आणि तुझा जीव घेऊन मी काय करू? तू तर माझा हुकमी इक्का आहेस, म्हणजे तू माझ्या हुकमाचा गुलाम आहे, गुलाम. हे लक्षात घे. अहो हे बघा, जानकीताईंचा जीव धोक्यात आहे, तुम्ही प्लीज त्यांना माझ्याकडे घेऊन येताल? सारंग तर लगेच घेऊन येतो. आणि आता मी जर म्हटलं की सारंग, ओवीचा जीव धोक्यात आहे, तर सारंग लगेच ओवीला घेऊन येतो. आणि हे बघ, जर मला ओवीचा जीव घ्यायचा असेल तर मी ओवीचाच घेईल, हे लक्षात घे. म्हणून आता मात्र ती पुन्हा सारंगला भीती दाखवते. सारंगला आता हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. तो पूर्णपणे घाबरतो आणि नाही असं म्हणतो. तो मायेचे हात धरून म्हणतो की हे बघा, प्लीज प्लीज माया, हे सगळं थांबवा. प्लीज असं काही करू नका. प्लीज तुम्ही माझ्या ओवीला वाचवा. प्लीज असे काही करू नका, तिच्या जीवाला काही धोका होईल, असं प्लीज काही वागू नका. त्यावरती आता हे सर्व बघून माया म्हणते की बाप रे, गुलाबजाम काका, किती हे प्रेम, बाप रे. आणि ह्या गुलाबजाम काकाला त्याची ओवी सेफ हवी असेल तर मी आज जे काही सांगत आहे ना, ते सगळं काही या गुलाबजाम काकाला करावं लागेल. गुलाबजाम काका तयार आहे ना? म्हणून आता जोरजोराने माया हसत असते. सारंग बिचारा रडत असतो. त्यानंतर आता इकडे जानकी खाली मान घालत घरी येते. त्यानंतर अवंतिका विचारते की वहिनी काय झालं, ऐश्वर्या काय म्हणाली? त्यावरती आता जानकी सांगते की माझी आणि ऐश्वर्याची भेट झालेली नाही. इथे मात्र सयाजी काका होते आणि त्यांनी मला ऐश्वर्याला भेटूनच दिलेले नाही. सयाजी काका माझ्यावर रागवलेले आहेत, कारण कोर्टामध्ये मी ऐश्वर्याच्या विरोधी स्टेटमेंट दिली, त्यामुळे ते खूप चिडलेले आहेत. त्यावरती अवंतिका म्हणते, सयाजी काका चिडले त्यात काय नवीन आहे वहिनी, ते कायमच चिडतात. आणि हे बघा, ऐश्वर्याला माहितीच नाही का तुम्हाला भेटायचं होतं म्हणून? आणि आता सयाजी काकांसमोर तुम्ही म्हणालात ना की सयाजी काकांना की मला ऐश्वर्याला भेटायचं म्हणून, मग ऐश्वर्याने हे सर्व ऐकलं असेल तरीसुद्धा ती काहीच म्हणाली नाही. त्यावरती जानकी म्हणते की माहिती नाही, कारण मी तिला नाही भेटले. मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ऐश्वर्याला 2-3 वेळेस हाक दिली, परंतु तिने खरंच ऐकली की नाही हे खरंच मला माहिती नाही. आणि तसंही मला ऐश्वर्याला आता नाही भेटता येणार, कारण सयाजी काकांनी ऐश्वर्याला भेटू नये यासाठी माझ्या विरोधात NC केलेली आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अवंतिकाला धक्का बसतो. अवंतिका म्हणते की काय बोलताय वहिनी? आणि आता ऐश्वर्याला माझ्यापासून धोका आहे असं सयाजी काकांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी, त्यांना हे सर्व सांगण्याची काय गरज होती, आणि यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला कळतं का, कोणी ऐश्वर्यावर जर हल्ला केला तर डाऊट मात्र आपल्यावर घेतला जाईल. जानकी म्हणते की हो, तेच हवं आहे सयाजी काकांना सुद्धा. आपण अडचणीत सापडण्यासाठी मात्र ते नक्की हे प्रयत्न करत आहेत आणि सगळ्यांच्या समोर आपल्याला बर्बाद करण्याची सुद्धा त्यांनी कोर्टासमोर धमकी दिलेली आहेत. तेव्हा आता अवंतिका म्हणते की तुम्ही का बोलला नाहीत आणि पोलिसांच्या समोर ते अशी धमकी तुम्हाला का देऊ शकतात? तेव्हा आता जानकी म्हणते की आपलेच हात मात्र दगडाखाली अडकले तर आपण काय करणार आहोत बरं? वेळेच रिॲक्ट करण्याऐवजी मी गप्प राहण्याचं ठरवलं आणि इतकं सर्व काही करून सुद्धा आपल्या हाती काही लागलंच नसतं. फक्त पोलीस स्टेशनमध्ये ओवी हरवल्याची तक्रार नोंदवलेली आहे मी. पोलिसांना मायेवर संशय असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. तेव्हा आता पोलीस म्हणाले की ते लवकरात लवकर ओवीला सुद्धा शोधतील आणि मला पूर्ण खात्री आहे की आपली ओवी लवकरात लवकर सापडेल. अवंतिका म्हणते की हो, दादा आणि सौमित्र गेलेले आहेत शोधण्यासाठी. लवकरच आपली ओवी सापडेल, नक्की काहीतरी कळेल. फक्त ती माया कुठे लपलेली आहे हे आपल्याला कळायला हवं. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि आता सौमित्र हे अगदी मुळशीचं म्हणजे कप्पाना कप्पा शोधून काढतात, परंतु ओवी कुठेही सापडत नाही. म्हणून त्यांना खूप टेन्शन येते. कुठे गेली असेल ओवी? मायेने मात्र ओवीला कुठे डावून ठेवलं असेल? काही झालं तरी ओवी सापडायला हवी. तेव्हा आता सौमित्र आता ऋषिकेशला आधार देतो आणि म्हणतो की हे बघ दादा, तू काळजी करू नको, ओवी नक्की सापडेल, आपण तिला शोधतोय, त्यामुळे तू आता काळजी करू नकोस. ऋषिकेश म्हणतो की अरे ओवी, माझ्या जीवाभाळ प्राण आहे, ओवीला बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात सुद्धा माझी होत नसते. जर माझ्या आजूबाजूला नसेल तर माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. आणि अचानक मात्र माझी ओवी अशी गायब झाली. आणि हे बघ ना सौमित्रा रे, आपण तिला दिसलो नाही म्हणून ती सुद्धा पॅनिक झाली असेल का, रडत असेल का रे माझी ओवी? आणि त्या मायेने काही केलं तर नसेल ना? आता मात्र ऋषिकेश पूर्णपणे घाबरून जातो. त्याला खूप टेन्शन येते. सौमित्र त्याला समजावतो, म्हणतो की हे बघ दादा, अरे तिथे काय होत असेल याचा जर तू विचार केलास तर तुला आणखीन त्रास होईल. आणि हे बघ, तू आणि जानकी तुम्हाला वहिनी जर काही माहिती मिळाली आणि जर काही समजलं तर आम्हाला प्लीज सांगा.
वरती सौमित्र म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जर काही कळालं तर तुम्ही सुद्धा कळवा. धावतच येतो आणि सौमित्राला विचारतो की कोणाचा फोन होता. तर आता सौमित्रा म्हणतो की इन्स्पेक्टर साहेबांचा फोन होता. आणखी वहिनीने मात्र आता ओवीची मिसिंग कंप्लीट केलेली आहे आणि आता पोलीस सुद्धा ओवीचा शोध घेत आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आज सारंगच्या एका चुकीमुळे मात्र आपल्याला सगळ्यांना कोंडीत सापडलो आपण. मायेने आपल्या याचा फायदा घेतला. तर ऋषिकेश मात्र ह्या मायेवर खूपच चिडलेला आहे. त्यानंतर आता इकडे सारंग या मायेला म्हणतो की हे सगळं तुम्ही का करतात माया? तर ओवीने तुमचं काय बिघडवलेलं आहे? तेव्हा आता ही माया म्हणते की कधी कधी आता घरातील एखादी व्यक्ती वाईट वागते, पण त्याचे परिणाम मात्र लहानांना सुद्धा भोगावे लागतात. कारण रडताच म्हणतो की ओवी खूप लहान आहे माया, तुम्ही प्लीज तिच्याशी असं वागू नका हो. तिला सोडा आणि माझ्या माती लागलेला पाप आहे ते मिटून द्यात. एकतर अगोदरच आमच्या कुटुंबाने खूप त्रास भोगलेला आहे आणि त्या ऐश्वर्यामुळे आम्हाला खरंच खूप संकटं भोगावी लागलेली आहेत आणि त्यात तुम्ही आणखीन त्यात भर घालू नका. आणि हे बघा माया, तुमचा भाऊसुद्धा आता या जगात नाही. मायाला तर असं म्हटल्यानंतर खूप राग येतो. माया म्हणते की आता माझा भाऊ या जगात नाही ना, तर त्याच्या मृत्यूला ती जानकी जबाबदार आहे. त्या जानकीनेच मात्र माझ्या दादाचा जीव घेतलेला आहे. भरून मात्र आता रणदिव्यांच्या प्रत्येक कुटुंबातील एकेकाला मात्र संपवल्याशिवाय मी काही स्वस्थ नाही बसणार. जे काही मी सांगत आहे ना तेच ऐकायचं. तेव्हा आता सारंगसुद्धा तिच्या डोळ्यात डोळे घालून अगदी रागाने बघत म्हणतो की मी तुमचं नाही ऐकणार आणि जोरात ओरडून म्हणतो की मी तुमचं नाही ऐकणार, मी सांगितलं ना. तर माया जोरजोराने हसायला सुरुवात करते आणि म्हणते की माझं ऐकण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे का? आणि तूच सांग की तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? आणि जर तुझा आवाज हा चढला तर तू कायमच कसं बंद करायचं हे मला चांगलं माहिती आहे की तू बंद मी करेलच. आणि गुलाबजाम काका, ओवी जिवंत हवी आहे ना, त्यामुळे इथून पुढे तू माझ्या इशाऱ्यावर चालायचं. मी तुला भेटते हे तू कोणाला कळून द्यायचं नाही आणि मी सांगेल त्या जागेवर मात्र तू जानकीला एकटीला पाठवायचं. तिला कसं पाठवायचं हे तुझं तू बघ, पण तिथे मात्र ती यायलाच हवी. आता सारंग म्हणतो की ठीक आहे, मी पाठवतो, पण मी पाठवल्यानंतर मात्र तुम्ही ओवीला सोडता ना, कारण की वहिनी तेथे आल्यानंतर ओवीला सोडवायला हवं. तेव्हा आता माया हसायला सुरुवात करते. पर ती माया म्हणते की अरे हे बघ, आता मी तुझ्यासाठी एक गोष्ट केली तर तू लगेच माझ्यासाठी दुसरी गोष्ट करायची, अशी आपली डील नाही झालेली. ओवीचं काय करायचं आहे ते माझं मी बघेल. मला मात्र शहाणपणा तू शिकवायचा नाही आणि स्मार्टसुद्धा बनायचं नाही, लक्षात घे. नाहीतर त्या ओवीला सुद्धा मी तेथेच पाठवेल की जेथे जानकीने माझ्या दादाला पाठवलेलं आहे तेथे. आता या सारंगला ह्या मायेचा खूपच राग येतो. रागाने तो तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर आता जेलमध्ये ऐश्वर्या आता जे काही घडलेलं आहे कोर्टात ते सगळं काही आता जानकीने दिलेली साक्ष या सगळ्याचा ती विचार करत असते की जानकीने अशी साक्ष का दिली असेल, माझ्या विरोधात जानकी का खोटं बोलली असेल ह्याचा ती विचार करत आहे. आणि तेवढ्यात मात्र तिथे हवालदार येतात आणि हवालदार आता ऐश्वर्याला म्हणतात की ऐश्वर्या रणदिवे, तुम्हाला तुमच्या घरून डबा आलेला आहे. तेव्हा आता ते डब्याची पिशवी मात्र आता डबा वगैरे हवालदार ऐश्वर्याच्या हातात देतात आणि जायला निघतात. तर ऐश्वर्या म्हणते की एक्सक्यूज मी हवालदार, 1 मिनिटं, इथे जानकी आली होती ना? आता हवालदार हो असं म्हणतात. आणि तुमच्या वडिलांनी मात्र तिला भेटून दिला नाही. तुम्हाला असं म्हणतात जानकी रणदिवेंनी तक्रार केली की त्यांची मुलगी गायब झालीये. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. ओवी गायब झाली म्हणजे नक्की काय? तेव्हा हवालदार म्हणतात की हो, ओवी गायब झालेली आहे आणि त्यांना मात्र त्या मायावर संशय आहे. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला आणखीन धक्का बसतो आणि हवालदार त्यांना म्हणतात की डबा खाऊन घ्या. आणि आता ऐश्वर्याच्या सगळं काही लक्षात येतं की म्हणजे नक्की ओवीला माया घेऊन गेली असेल, त्यामुळे जानकीने मात्र आता कोर्टामध्ये अशी साक्ष दिली असेल. आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं. त्यानंतर आता ऋषिकेश, सौमित्र, जानकी हे सगळेजण घरी आलेले आहेत. ओवीचा काही अजूनसुद्धा तपास नाही. सुमित्रा रडत असते. जानकी डोक्याला हात लावून बसलेली आहे. सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत. सुमित्रा रडतच म्हणते की परमेश्वरा, आमच्या ओवीला लवकरात लवकर घरी आण रे, किंवा काही चमत्कार कर, पण आमच्या आणखीन परीक्षा बघू नकोस. जानकी तर खूप रडत असते की कशी असेल माझी मुलगी आणि आपली आठवण तिला येत असेल का? माझंच चुकलं की माझ्या ओवीकडे माझं दुर्लक्ष झालं. मला ओवी हवी आहे. ऋषिकेश काही करा, परंतु तुम्ही प्लीज ओवीला घेऊन या. त्यावरती आता ऋषिकेश जानकीला समजावतो की हे बघ जानकी, तू रडू नकोस आणि स्वतःला दोष देऊ नकोस. माया घरात येऊन ओवीला नाही घेऊन गेली, तर सारंगच्या मूर्खपणामुळे हे सर्व झालेलं आहे. पवित्रा रडतच म्हणते की हो ना, सारंगच्या भोळेपणाचा त्या मायेने फायदा
घेतला, नाहीतर सगळ्यांना माहितीये की सारंगचा सगळ्यात जास्त जीव ओवीवर होता आणि सारंगच्या नशिबात मात्र विश्वासघातच देवाने लिहिलेला आहे. त्यानंतर आता इकडे ओवी मात्र खूप अगदी नाराज झालेली आहे आणि आता मायेने तिच्याजवळ ठेवलेल्या एका माणसाला ती अगदी उड्या मारायला सांगते, तरीसुद्धा ओवी काही खुश होत नाही. तर आता ओवी म्हणते की माया मावशी कुठे आहे, तिला सांगा मला घरी जायचंय. आणि तेवढ्यात तेथे माया येते आणि आता ओवी ही मायेला बघून खूप खुश होते, घट्ट तिला मिठी मारते आणि म्हणते की हे बघ, मला तुझ्याशी नाही बोलायचं. माया मावशी, किती वेळ मी तुझी वाट बघितली. तेव्हा आता माया खोटं बोलून म्हणते की माया मावशी ओवीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला गेली होती आणि ते जर आता जे गिफ्ट आहे तर ते ओवीने घेतलं तर ओवी मात्र डोळा बंद करून हसेल. तर ओवी लगेच आता खुश होत म्हणाली डोळे होती की बंद आई करते येणार आहे आणि आणि ती माया तर समोर अजूनपर्यंत आपले हात नाही आली धरते. गं. माया खोट जो काही बोलतेय आता आणि व्हिडिओ म्हणते की गेमचा अगं बॉक्स येणार आहे आहे, तर ती तो तिच्या नक्की येणार हातात आहे. देते. आता ओवी ओवी म्हणते खूपच की मला खुश होते. खरंच खूप मला आठवण येत खरंच आहे गेम सगळ्यांची. खेळायला तू खूप एक काम आवडतात कर, असं आता माया ओवी मावशीने म्हणते. त्यांना कॉल तर कर माया बरं. म्हणते की आता हो माया ना, मला खोट बोलून सुद्धा म्हणते माहिती की की नाही, ओवीला कॉल काय काय करण्याची काही आवडतं ते. गरज नाही, आणि कारण थँक्यू माया ओवीला मावशी भेटायला असं आज म्हणते. रात्री तिची तर आई आता इथे माया येणारच म्हणते आहे. की बापरे, तर ओवी आता ओवी ही खुश होऊन माया म्हणते की मावशीला खरंच. चक्क तर थँक्यू माया म्हणते म्हणाली की हो, आणि आणि माया मावशीने मावशी कधी मात्र ओवीला नाराज ओवीसाठी केलेलं आता आहे का? इतकं सर्व तो काही ओवी करू नाही असं शकते. म्हणते. ते आता आणि ओवी हे बघ म्हणते की माया मला मावशी, आईने तू इतकं जगामधील सांगितलेलं अगदी आहे. सगळ्यात माया बेस्ट लगेच म्हणते मावशी की आहे, बरं आणि म्हणून तिचा तिला गोड खुश पापा होत घेते. मिठी मारते. आता ओवी आणि विचारते आता की माया माया मनात मावशी, अगं म्हणते तू की तर ओवी, अगं तुला तुझी आई भेटायला येईन, पण तुझी भेट तिची नाही होणार, कारण मी तुमची भेट होऊनच देणार नाही. ओवी बिचारी आता मायासारखं आता या मायावर विश्वास ठेवते. त्यानंतर आता नाना हे सुमित्राला म्हणतात की अगं सारंगच्या आयुष्याला दोष देऊन काय उपयोग. आपण त्याला इतकं समजावलं तरीसुद्धा त्याला नाही ऐकलं आपलं. मायाबद्दल सगळं काही सांगितलं, पण तरीसुद्धा शेवटी तो ओवीला घेऊन तिच्याकडे गेलाच ना. त्यावरती सुमित्र म्हणतो की हो, सारंग मायाला म्हणजे ओवीला घेऊन तिकडे भेटायला जात आहे. त्याने आपल्याला सांगायला हवं होतं. त्यावरती आता सुमित्र म्हणते की जे झालं ते झालं, पण आता पुढे काय? पोलीस काय म्हणाले? तर सुमित्र म्हणतो की पोलीस म्हणाले की ते ओवीचा शोध घेत आहे. तर काही ओवीबद्दल आणि मायाबद्दल समजले तर ते लगेच आपल्याला कळवणार आहेत. तर सुमित्र रडतच म्हणते की लवकरात लवकर चांगली बातमी कानावर पडून दे. सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे गेलेले आहे. ऋषिकेश म्हणतो की आई तू शांत हो. ओवीला काही होणार नाही. लवकरात लवकर आपण तिला शोधून काढूया. तेव्हा तर जानकी रडतच म्हणते की ऋषिकेश, पण त्यासाठी ओवी कुठे आहे हे अगोदर कळायला हवे. ऋषिकेश म्हणतो की हो कळेल, नक्की कळेल. म्हणून आता ऋषिकेश सगळ्यांना आधार देत असतो. जानकी खूप रडत असते आणि सुमित्रा सुद्धा. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सारंग हा जानकीला सांगत असतो की वहिनी मला खूप अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी देवळात गेलो होतो आणि तेथे मला माया भेटली आणि ती माया मला असं म्हणाली की आज रात्री मला जानकीला एकटीला भेटायला पाठवून द्या. त्यावरती जानकी म्हणते की कुठे जायचं आहे, मी जाते. तेव्हा तर सारंग म्हणतो की नाही वहिनी, एकटी नाही, मी तुझ्यासोबत येतो. त्यानंतर इकडे सुमित्रा आणि अवंतिकाची सुद्धा झोपलेली आहे. आता लगेच सुमित्रा म्हणते की मला तुझ्या सोयीप्रमाणे नाही विचार बदलता येत. आता अवंतिका सुद्धा म्हणते की हो, जी केस मी घेतलेली आहे ती सुद्धा मला हारता नाही येत, ती मला जिंकायचीच आहे. तेव्हा आता सुमित्र म्हणतो की म्हणजे तू माझ्या विरोधात ही केस जिंकणार आहे. तर अवंतिका म्हणते की हो, ही केस मी तुला जिंकून दाखवणारच आहे. तेव्हा आता सुमित्र म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये आपलं नातं हरवून देऊ नकोस म्हणजे झालं. तेव्हा आता सारंग जानकीला घेऊन मात्र आता तिकडे मायेने सांगितलेल्या ठिकाणी येतो. आता सारंग वाट पाहत असतो की त्या जानकी वहिनी अजून का आली नसेल, म्हणजे त्या मायेने काही जानकी वहिनीला केलं तर नसेल, म्हणून तो वाटच पाहत असतो. आणि तेवढ्यात सारंग मागून येतो असतं ऋषिकेश. ऋषिकेश सारंगच्या खांद्यावर हात ठेवतो आणि जानकी कुठे आहे असं विचारतो. सारंग खूप घाबरतो. जानकीला मात्र आता ह्या मायेने अगदीच चांगलं मारलेलं असतं. जानकी बेशुद्ध पडलेली असते, हाताला वगैरे लागलेलं आहे आणि माया मात्र तिच्याकडे बघून हसत आहे. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी